हॅलो नमस्कार, मी प्रियांका स्वागत करते तुमचं माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर कशा आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही मस्त असाल। मी पण छान आहे आणि इथं आधी बसलाय माझ्या मांडीवर आणि आधी काय करतोय बघा। काय करतोय आधी? ABCD मग तर आधीला लागली स्कूलला सुट्टी होय की नाही? एक्झाम झाली आधीची। हां आधीला पण सुट्टी लागली आणि दादाला तर 15 दिवस झाले सुट्टी लागली होय की नाही? दादाला मास्क पडल्यावर दादाला मास्क पडल्यावर आधी मारणार आहे दादाला। दादाला कमी मास्क पडल्यावर मारणार आहे। तू आणि मी आणि पप्पा आणि मी। हां तू पप्पा आणि मी मारणार आहे म्हणून सांगतोय आधी, कारण दादाचा रिझल्ट लागणार आहे आता, त्यामुळे तो म्हणतोय की आम्ही दादाला मारणार आहे म्हणून कमी मार्क्स पडल्यावर। मार्क्स नाही मार्क्स है की नाही? तर चला आता ह्यांना सुट्टी लागली आणि सारखं काहीतरी खायला पाहिजे झाले की काहीतरी करून दे असं सारखं चालू झालंय त्यांचं। तर आज बनवणार आहे मी पोहेचे कटलेट। तर कटलेट भाज्या म्हणजे कटलेटसाठी शक्यतो भाज्या जास्त वापरल्या जातात, पण कधी कधी कसं होतं माहिती आहे, भाज्या सगळ्या अवेलेबल असतीलच असं होत नाही, त्यामुळे कधी कधी भाज्या नसल्या की मग पाहिजे असेल असं आयत्या वेळेस तर कसे करायचे कटलेट तेच मी तुम्हाला आज सांगणार आहे। तर चला ह्यांना पण करून देते आणि तुमच्यासोबत पण रेसिपी शेअर करते। तर चला बघूयात की पोहेचे कटलेट कसे बनवायचे ते। तर चला मग। तर पोहेचे कटलेट बनवण्यासाठी इथं मी घेतले 2 मोठ्या वाट्या पोहे। तर पोहे स्वच्छ धुवून घेतलेत आणि 10 ते 15 मिनिटासाठी मी पोहे भिजत ठेवले होते आणि पोहे छान भिजलेत आता। तर इथं 4 बटाटे घेतलेत, 2 मोठ्या साईजचे बटाटे घेतलेत, 2 छोट्या साईजचे आहेत। तर हे बटाटे छान मी शिजवून घेतलेत। त्याच्यानंतर एक मोठा कांदा घेतला आणि बारीक चिरून घेतलाय तो कांदा मी। तर आता सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे आपल्याला, तर पोहेमध्ये ना बटाटा मिक्स करून घ्यायचा आहे। तर बटाटा मी छान असा आता बारीक चिरून चांगला बारीक मॅश करून घेते आणि त्याच्यानंतर सांगते की पुढे काय करायचं आहे ते। तर इथे बघा मी बटाटे चिरून घेते। तर बटाट्यासोबत तुम्ही बाकीच्या भाज्या पण घालू शकता, म्हणजे गाजर वापरू शकता किंवा सिमला मिरची घालू शकता किंवा हिरवा वाटाणा वापरू शकता, ह्या सगळ्या भाज्या तुम्ही इथं वापरू शकता। तर इथं मी आता बटाटा छान असा बारीक कुस करून घेतला आणि बटाटा छान पहिल्यांदा मिक्स करून टाकून घेते मी। तर बटाटा टाकून घेतल्यानंतर कांदा पण टाकून घ्यायचा आहे लगेच आपल्याला, म्हणजे जे काय मसाले म्हणा जे काय टाकायचं आहे ना ते सगळे टाकून घ्यायचं आता। तर इथे 2 ते 3 चमचे आता मी कॉर्नफ्लॉवर टाकून घेते। तर कॉर्नफ्लॉवर नाही ना छान असा क्रिस्पीनेस येतो त्या कटलेटला, एकदम छान क्रिस्पी लागतात कटलेट, म्हणून कॉर्नफ्लॉवर टाकून घ्यायचं। तर त्याच्यानंतर इथं मी आता गरम मसाला घेतला आहे। तर गरम मसाला पण मी टाकून घेणार आहे 1-1.5 चमचा। तर गरम मसाल्याने पण खूप छान अशी टेस्ट येते कटलेटला। तर इथे बघा मी आता 1 ते 1.5 चमचा गरम मसाला टाकून घेते। तर गरम मसाला टाकून घेतलाय मी आता। गरम मसाल्यानंतर 1 चमचा मिरची पावडर टाकून घेते। तर मिरची पावडरच्या ऐवजी तुम्ही बारीक 1 ते 1.5 चमचा मी मिरची पावडर टाकली आहे। तर मिरची पावडरच्या ऐवजी तुम्ही हिरवी मिरची बारीक चिरून पण टाकू शकता। पण काय होतं, हिरवी मिरची टाकली ना की मुलं खाताना मग ते दाताखाली आली की तिखट वगैरे लागते, त्यामुळे मी मिरची पावडर वापरली। त्याच्यानंतर चवीपुरतं मीठ टाकून घेतलं आणि त्याच्यानंतर 1 चमचा धणे पावडर टाकून घेतलेली आहे। तर आता हे छान असं आपल्याला आता मिक्स करून घ्यायचं आहे। जर इथे तुम्ही तुमच्याकडे जर आमचूर पावडर असेल तर आमचूर पावडर पण टाकू शकता, त्याने पण खूप छान अशी टेस्ट येते। तर माझ्याकडे नव्हती म्हणून मी टाकली नाही, तुमच्याकडे असेल तर तुम्ही नक्की टाका। तर इथे बघा मी छान असं आता हे मिक्स करून घेतलेलं आहे सगळं व्यवस्थित। इथे पाण्याचा वगैरे वापर करायला लागत नाही आहे, त्याच्यामध्ये सगळं व्यवस्थित असं छान मिक्स होतं। जरी घट्टसर असलं तरी काही प्रॉब्लेम येत नाही। तर असं छान मिक्स करून घ्यायचं जेणेकरून मसाले वगैरे सगळे व्यवस्थित असे सगळ्या बाजूने सगळीकडे लागले गेले पाहिजेत। मीठ म्हणा किंवा जो काय आपण मसाला टाकला आहे तो व्यवस्थित असा लागला गेला पाहिजे। तर इथं आता मी एक कटलेट बनवून घेतलेला आहे। तर कटलेटचा शेप तुम्ही तुमच्या आवडीनुसार देऊ शकता, चौकोनी, त्रिकोणी, काय हार्ट शेप, म्हणजे तुम्हाला जसं पाहिजे तसं देऊ शकता। तर इथं बघा मी मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी पोहे घेतलेत आणि मी पोहे बारीक करून घेते। तर तुम्ही म्हणाल पोहे का बारीक करून घेतले आता? तर माझ्याकडे ब्रेड क्रम्स नाही आहेत आणि आपल्याला आहे त्या साहित्यामध्ये कटलेट बनवायचे आहेत, त्यामुळे मी इथं पोहे बारीक करून घेतलेत। आणि त्याच्यानंतर आता मी एका वाटीमध्ये 1-2 चमचे कॉर्नफ्लॉवर टाकून घेतले आणि त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकून आपल्याला त्याची छान अशी पातळसर अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे।
तर ब्रेड क्रम्स जर तुमच्याकडे नसतील तर तुम्ही त्याच्याऐवजी रवा वापरू शकता, किंवा असं पोहे मिक्सरवरती बारीक करून घ्यायचे रवाळ असे, आणि त्याच्यामध्ये असं घोळून मग कटलेट तुम्ही बनवू शकता. ते पण खूप छान लागतं, एकदम मस्त लागतात. अगदी रव्यापेक्षा सुद्धा पोहेची टेस्ट छान लागते. त्याच्यामध्ये थोडंसं मीठ पण टाकून घ्या म्हणजे टेस्ट चांगली लागेल. तर इथे बघा मी आता कटलेट बनवून घेते आहे. तर एक बनवून घेतला आहे, तर अशा पद्धतीने बाकीचे पण बनवून घेते. तर इथे बघा आता मी 4 ते 5 असे कटलेट बनवून घेतलेत आणि छान अशी पेस्ट पण तयार झाली आपली. तर सगळ्यात पहिल्यांदा त्या पेस्टमध्ये आपल्याला असं डीप करून घ्यायचं आहे कटलेट, आणि त्याच्यानंतर जे आपण पोहे बारीक करून घेतले होते त्याच्यामध्ये छान असे घोळून घ्यायचेत आणि नंतर तेलामध्ये सोडून द्यायचे आहेत. तर तेल छान असं गरम झाले. तेल गरम झाल्यानंतर मी गॅस बारीक केला आहे, म्हणजे मीडियम गॅसवरतीच कटलेट तेलात सोडते आहे, कारण जास्त हाय हीटवरती जर तुम्ही तळले तर वरून करपले जातील आणि आतून कटलेट कच्चे राहतील. त्यामुळं लो टू मीडियम हीटवरतीच आपल्याला कटलेट छान असे तळून घ्यायचे आहेत. तर इथे छान असं तेल गरम झाले आणि त्याच्यानंतर मी तेलामध्ये कटलेट सोडलेत. तर हे बघा, तर लगेच आपल्याला हलवायचे नाही आहेत कटलेट, नाहीतर म्हणजे खाली चिकटून वगैरे राहू शकतं. थोडं गरम झाले की ते आपोआप वरती येतात तळून. तर इथं बघा, तर छान अशी कटलेट मी आता तळून घेते. तर लो टू मीडियम हीटवरतीच आपल्याला कटलेट तळून घ्यायचे, त्याने एक छान असे क्रिस्पी होतील कटलेट आणि आतून पण छान असे भाजले जातील आणि बाहेरून पण छान असा क्रिस्पीनेस येईल त्याला. त्यामुळे बारीक गॅसवरतीच असे तळून घ्यायचे. तर इथे बघा कटलेट छान तळून झालेत आणि किती छान रंग आला आहे बघा कटलेटला, आणि दिसताना पण वरून बघा किती क्रिस्पी दिसत आहेत कटलेट, आणि टेस्टला पण तर खूप छान झाले होते कटलेट, मस्त झाले होते. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तर इथे बघा मी आता कटलेट एका डिशमध्ये काढून घेतलेत आणि त्याच्यासोबत मी सॉस पण घेतला आहे आणि मस्त झालेत कटलेट. दिसतानाच खूप छान दिसत आहेत कटलेट. तर बघूनच तोंडाला पाणी सुटते आणि टेस्टला तर खूप छान झाले होते. तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि चॅनेलवर नवीन